थोडंसं 40शी नंतर मेनोपॉज किंवा पेरीमेनोपॉज ही जी फेज आहे ना, त्याच्यामध्ये थोडीशी इन्स्युलिनचं इम्बॅलन्स सुरू व्हायला लागतं. फॅट ॲक्युम्युलेशन वाढायला लागतं आणि इस्ट्रोजनची मात्रा हळूहळू कमी व्हायला लागल्यामुळे केस गळती हे एक त्याचं मुख्य सिम्प्टम दिसू शकतं आपल्याला. तर ते कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये ना फायटो इस्ट्रोजन्स नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे काय, आहारामध्ये इस्ट्रोजनच्या सारखे रोल प्ले करणारे काय काय घटक आहेत. तर ते कशात असतात? छोल्यामध्ये असतात. अच्छा. ओके. मग अनेकदा आपल्या सनफ्लावर सीड्समध्ये असतात, फ्लॅक्स सीड्समध्ये असतात, म्हणजे आपली जवस जे आहे त्याच्यामध्ये आहे, किंवा कडधान्य आपण जे खातो त्याच्यामध्ये आहे. तर महिलेनी हे आपल्या डाएटमध्ये जरूर इन्क्लूड केलंच पाहिजे. तर ते काय करू शकतात, सकाळी उठल्यावरती 1-2 चमचे असे मिक्स सीड्स खाऊ शकतात. मग त्याच्यानंतर कुठेतरी आठवड्यातनं 2दा किंवा 3दा किंवा मी तर म्हणीन रोज का नाही, एक एवढ्या वाटीभर जरी तुम्ही छोले खाल्लेत तर काय प्रॉब्लेम आहे. सोया पण एक आहे सोर्स जो ज्याच्यामुळे फायटो इस्ट्रोजन्स मिळतात, पण थोडंसं त्याचे मिक्स रिव्ह्यूज आहेत. सो म्हणून मग मी अगदी तो काही मेजर सोर्स कन्सिडर करत नाही. पण कडधान्य झाले, डाळी झाल्या, याचं महत्त्व ना पेरीमेनोपॉजमध्ये खूप जास्ती आहे. तर आता असं म्हणतात की डाळीमध्ये काय प्रोटीन मिळतं, पण नुसतं प्रोटीनसाठी डाळी तुम्ही नाही खायच्या आहेत. बाकीचे ज्या गोष्टी तुम्हाला मिळतात, सोल्युबल फायबर्स मिळतात, ज्याच्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी व्हायची मदत होते. इनसोल्युबल फायबर ज्याच्यामुळे तुमचा कोठा साफ होतो. मग हे असं मी जसं म्हणाले फायटो इस्ट्रोजन्स हे तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळून जातात आणि हे आपल्या आहारामध्ये कित्येक वर्ष आपण कन्झ्युम करतोय. आपण थोडी ना ऐकलेलं, आपल्या आज्या आणि आपल्या आया सांगतात आपल्याला की मला मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा त्रास होतोय. व्हेरी ट्रू. कारण नॅचरल आहारच एवढा होता त्यावेळेला की ह्या गोष्टी, आणि ऍक्टिव्ह पण किती होत्या, आपल्यापेक्षा जास्ती खूप ऍक्टिव्ह होत्या त्या. आपण खूप सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे आपल्याला मेहनत करून एक्सरसाइज करायला लागतं, म्हणजे लक्षात ठेवून एक्सरसाइज करायला लागतोय, जे पूर्वी एवढं होत नव्हतं. तर तो जो फरक आहे तो लक्षात घेऊन ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवायची, सकस आहार 80% तरी वेळा फॉलो करायचं आणि 20% एन्जॉय करायचं. कारण मला असं वाटतं सोशल लाईफ जितकं तुमचं जास्ती चांगलं असेल तितकं तुम्ही हेल्दी सुद्धा राहता. व्हेरी ट्रू. आणि इंडियामध्ये सोशलायझिंग इज इक्वल टू फूड, सो ते आपण इग्नोर नाही करू शकत. सो 20% एन्जॉय करा, एखादा शनिवार एन्जॉय करा, पण पूर्ण आठवडा मग तुम्ही थोडंसं कुठेतरी शिस्त ठेवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला तो शनिवार अगदी मनसोक्त एन्जॉय करता येईल. अगदी आता आपण उत्तरार्धात येतोय. एक महत्त्वाचा टप्पा येतो की बरेचदा जेव्हा केसांच्या रिलेटेड किंवा त्वचेच्या रिलेटेड असे काही प्रॉब्लेम जाणवतात, तेव्हा मोस्ट प्रोबॅबली बऱ्याचदा आपण म्हणजे जे काही घटक मिळतात ते मांसाहारातून मिळतात. पण आता जी लोक मांसाहार करतच नाही आहेत किंवा शाकाहारीच आहेत, त्यांच्यासाठी अगदी क्विक तुम्हाला काही इन्ग्रेडियंट सांगायचे असतील किंवा असे पदार्थ सांगायचे असतील तर काय सांगा? तर B12 हे एक आय थिंक मेजर विटॅमिन आहे, जे लोकांना वाटतं की फक्त नॉन व्हेजिटेरियन लोकांनाच मिळतं. पण एक सरप्राइझिंग फॅक्ट असा आहे की B12 हे ना आपल्या शरीरामध्येच बनतं. तर जेव्हा आपली गट हेल्थ व्यवस्थित असते तेव्हा B12 आपल्या शरीरामध्येच बनू शकतं. बरोबर. तर ताक घेणं, दही घेणं, किंवा कच्च्या फळं आणि भाज्या, मी परत परत तेच सांगते, कच्च्या फळं आणि भाज्या, कडधान्य घेणं, आणि आपले हे असतात ना सीड्स आणि नट्स, म्हणजे बदाम झाले, अक्रोड झाले, ह्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये व्यवस्थित जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही जरीही व्हेजिटेरियन असाल तरी तुम्हाला तुमचे सगळे प्रोटीनची, आयर्नची रिक्वायरमेंट ऑटोमॅटिकली मिळून जाते. त्याची काय काळजीच करायची गरज नाही. आणि एक नुसका जाता जाता सगळ्यांना, आपलं जेवण झालं ना की एक ग्लास घ्यायचा, पाण्याचा एक ग्लास, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आणि ते पिऊन टाकायचं. जे आहारातलं आयर्न असतं ना त्याच्या ऑब्झॉर्प्शनसाठी हे विटॅमिन सी आपोआप काम करून जातं. सो वेगळं काय तुम्हाला घ्यायचीच गरज नाहीये. आणि अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे बरेचदा बऱ्याच लोकांना काही सवयी असतात, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या अगदी उपाशी पोटी चहा कॉफी पिणं असेल किंवा काही अशा सवयी की ज्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो हॅबिट पडते, धूम्रपान आहे, मद्यपान आहे, या सगळ्याचा पण आपल्या हार्मोनवर आणि आपल्या डाएटवर किंवा एकंदरीत केसांवरती वगैरे कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? ऑफकोर्स हे तर नोनच आहे की सिगरेट स्मोकिंग याच्यानी तर डायरेक्टली तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिडंट्स जे आहेत त्याचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे तुमचे केस गळायची सुरुवात होण्याचे चान्सेस आहेत. आणि अनेक वेळेला जे स्मोकिंग करतात त्यांचं ना आहार पण कमी असतो, कारण भूक मारली जाते त्यांनी. तर हे तर अगदी मी म्हणेन की टोटली अवॉइड करता आलं तर वेल अँड गुड. ॲज फार ॲज चहा आणि कॉफी, तर चहा आणि कॉफी मग जर तुम्ही सकाळी फर्स्ट थिंग घेतलं तर तुमचं ऑलरेडी कॉर्टिझॉल लेवल थोडेसे हाय असतात उठल्या उठल्या,
चहा कॉफीनी अजून ते वाढायला लागतात, परत तुमचे स्ट्रेस लेवल्स तुम्ही वाढवायला लागतात आणि परत तीच सायकल व्हायला लागते. आणि त्याचबरोबर ना तुमचं जे काही मेटाबॉलिझम असतं, जी काही अग्नी असते ती थोडीशी ना मंदावते हे चहा कॉफी एम्प्टी स्टमकवर घेतल्यावरती. तर ते तुम्ही फर्स्ट थिंग नका घेऊ. तुम्हाला अगदीच घ्यायचं असेल चहा आणि कॉफी तर एखादं काहीतरी तुम्ही खजूर खा, ड्रायफ्रुट्स खा, मनुके खा आणि मग एक 15-20 मिनिटांनी हे घेऊ शकता.